निघायचं आणि आज सकाळी सगळं आवरताना चला बॅग भरा, थोड्या वेळाने चेक इन करायचं आहे. या वेळेपर्यंत आपण सगळेजण येऊन पोचलो आहोत. अतिशय एकापेक्षा एक सरस अशी सेशन्स सगळ्यांनी अटेंड केलेली आहेत. अतिशय उपयुक्त, सुंदर, वेगवेगळ्या विषयांवरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. आत्ताचा ननावरे सरांचा विषय तर अक्षरशः काळजाला हात घालणारा होता, विचार करायला लावणारा होता. आपण फार दुरून या गोष्टी बघत असतो. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षपणे हिट होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या मुळाशी जात नाही. पण तरीही ही गोष्ट त्यांनी अतिशय उघडपणे आपल्याला सांगितलेली आहे की कसं काय काय घडत जातं आणि त्याचा आपणही एक सजग नागरिक म्हणून कसा विचार करायला पाहिजे आहे. कृष्णा सर म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या वेळेस सरांना खरोखरच एक स्वतंत्र सेशन अलॉट केलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत नसेल. आपण आता आजच्या पुढच्या सत्राकडे वळणार आहोत. 24 मे सकाळचं आणि पुस्तकप्रेमी संमेलनाचं हे शेवटचं सत्र. त्यातला हा दुसरा भाग आहे, तो म्हणजे माझी चित्रनिर्मितीची प्रक्रिया. ओके. आणि हे सादर करण्यासाठी आपल्यासमोर येणार आहेत डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मी मंचावर स्वागत करते राजेंद्र सरांचं. पेशानं डॉक्टरी व्यवसायात आज असलेले डॉक्टर राजेंद्र प्रभुणे एक वैद्यकीय सल्लागार, उपचार तसंच जीवनशैली, विवाह मार्गदर्शन, संवाद, सुसंवाद याविषयी ते समुपदेशन देखील करतात. चित्रकला, शिल्पकला, लेखन, संगीत, नाट्य, पाककला हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहे. त्यामुळे सुलभातही किती लकी आहेत याचा नक्कीच सगळ्यांनी विचार करा. हो, ते पुढे आहे सर, पुढे आहे. आजवर त्यांच्या 3 कादंबऱ्या लिहिलेल्या प्रकाशित झालेल्या आहेत. कोरिया, मुक्तिशोध यात्रा, राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टिव्ह चिंडूची रबाडगिरी अशी ही एक कादंबरी आहे. यापैकी शेवटच्या 2ही कादंबऱ्या बुक स्वरूपात किंडलवर अवेलेबल देखील आहेत. मुक्तिशोध यात्रा ही कादंबरी पॉडकास्टच्या स्वरूपात 46 भागांमध्ये यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. यूट्यूब चॅनल साकार, त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे साकार. आरोग्य, कला आणि संस्कृती या विभागातले व्हिडिओज, त्याशिवाय विश्वकोश, कुमार विश्वकोश, मराठी विकिपीडियामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांची जी आवड आहे चित्रकला, तर त्या माझी चित्रनिर्मितीची प्रक्रिया याविषयी. स्वागत आहे डॉक्टर राजेंद्र सर. हॅलो. नमस्कार. शक्यतोवर वेळेत आटपण्याचा प्रयत्न करण्याकरता मी ते टायमर लावून ठेवलेला आहे माझा मीच. कारण तिकडनं शिट्टी वाजली की आपल्याला पोलिसाची शिट्टी वाजल्यावर नेहमी भीती वाटते, तशी मला पण भीती वाटते. असो, प्रथमच बोलण्याच्या ओघात नंतर विसरून जाऊ शकतं, म्हणून मी आधीच तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, अतिशय मनापासून आभार मानतो. पुस्तकप्रेमी समूहाचे, त्या समूहाने मला आज, मी त्यांच्यातला प्रत्यक्ष नसो अप्रत्यक्षपणे आहे, कारण अप्रत्यक्षपणे माझी मिसेस इथे त्या ह्याच्यावर ॲक्टिव्ह आहे आणि तिच्यामुळे मला इच्छा असो नसो तुमच्या सगळ्यांच्याबद्दल सतत ऐकत राहायला लागतं. ते सगळ्यांच्याबद्दल अतिशय चांगलंच ऐकायला मिळतं आणि त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल उत्सुकता आहे आणि त्याच्याचमुळे मला इथे यावंसं पण वाटतं. मागच्याही लोणावळ्याच्या संमेलनाला मी आलो होतो, गेल्या संमेलनाला आम्ही दोघं येऊ शकलो नाही, त्याच्याही संबंधी लगेचच सांगतो. तर प्रथमच तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, अतिशय मनापासून आभार मानतो. दुसरं म्हणजे वैयक्तिकरित्या मी दिवटे सरांना सांगितलं होतं की ही इतकं ऑर्गनाईज करायचं आणि इतक्या पद्धतशीरपणे करायचं आणि कोणालाही दुखवू न देता पण कठोर राहून, वेळप्रसंगी कठोर राहून सगळं मॅनेज करायचं आणि हे करायचं. आणि ते अर्थातच त्यांची टीम आणि सहकार्य द्यायला तुम्ही सगळे, हे इतक्या सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केलं जातं. मला
कॉन्फरन्सेस हा वेळ धरायचा ह्याच्यात का नाही धरायचा? कॉन्फरन्सेस 5 मिनटं झाली, सॉरी. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. त्याच्या आधी आणखीन एक मी सांगतो की हा आत्ताचा जो मी इथे उभा आहे त्याचं सगळ्याचं श्रेय श्रेया मॅडम, त्याच्यानंतर कौशिक, प्रदीप कुलकर्णी सर आणि टिळक सर यांना जातं. कारण एक दीड पावणे 2 वर्षांपूर्वी ते आमच्या घरी आलेले असताना रात्री जेवणानंतर जेव्हा विषय निघाला, सहजच विषय निघाला, तेव्हा मी चुकून माझ्या चित्रांबद्दल बोलून गेलो. त्याच्यावर चुकून त्यांनी ती चित्र बघण्याची इच्छा दर्शवली आणि मग मी ती चित्र चुकूनच दाखवल्यानंतर ती चूक मला पुढे 2, 2.5, 3 तास भोगायला लागली. रात्री जवळजवळ 2, 2.5 वाजेपर्यंत आम्ही त्या चित्रांवरती त्यांनी मला खूप छळलं, मी पण त्यांना खूप छळलं. आणि ते म्हणले की ह्या आता आपलं नवीन संमेलन येतच आहे, त्याच्यात तुम्ही जे सांगताय, कारण ही बरीचशी चित्र थोडीशी काही पूर्णच आणि काही अर्धवट ॲबस्ट्रॅक्ट या स्वरूपातली आहेत. मीडियम वेगळा आहे, त्याच्यासंबंधी जर तुम्ही बोललात तर बरं होईल. गेल्या वर्षीच हे व्हायला हवं होतं असं त्यांच्या मते ते म्हणले होते तुम्ही या म्हणून, पण गेल्या वर्षी जमलं नाही, तर म्हणून मी यावर्षी ती संधी घेऊन तुमच्या पुढे हवं आहे. जास्त वेळ न घालवता मी सुरू करतो. पुढची स्लाईड. चित्राचा जन्म किंवा माझ्या कोलाज चित्रांची प्रक्रिया. ह्या प्रक्रियेमध्ये ही जी कला निर्मितीची जी बेसिक प्रक्रिया आहे, कुठलीही कला असू दे, संगीत असू दे, नाटक असू दे, चित्रकला असू दे, नृत्य असू दे, त्याचं एक बीज मनात पडतं. त्या बीजाचं पुढे त्याच्यामध्ये त्याला अंकुर फुटतात, त्याला कल्पना निरनिराळ्या, त्याच्यावर विचार, त्याच्यावर असं करत बरेच दिवस ते असतं. किती दिवस ते आत रुजायला घेतं प्रत्येक बीज ते सांगता येत नाही. परंतु ते बीज आत रुजल्यानंतर मग त्याचा विस्तार होत जातो आणि कधीतरी एक अशी वेळ येते की ते बाहेर टाकून कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही आणि आपल्याला ते राहवत नाही. अशी वेळ येते तेव्हा खरी कलेची निर्मिती होते. खरी कलेची निर्मिती अशी होते. माझ्या सगळ्या चित्रांची निर्मिती अशी झालेली असं माझं म्हणणं नाही आहे, कारण ते फार मोठी प्रक्रिया आहे ती आणि फार महान पण प्रक्रिया आहे. इतक्या महान पदापर्यंत जे कलावंतांनी खरोखर निर्मिती केलेली आहे त्यांच्या बाबतीमध्ये हे म्हणता येईल. पण मग ते एकदा इतकी ती मनात साचलेले कुठेतरी कोणाला तरी सांगायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय इलाज नाही आपल्याला. असं झालं की ते बाहेर पडतं पुढे. ही सर्वसाधारण प्रत्येक कलेच्याच बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल. परंतु मग ते सगळ्या गोष्टी आहेत, पुढे गेलं तरी चालेल. मी ह्या सगळ्या खोलात शिरणार नाही आत्ता, कारण ते सगळ्यांना माहिती तरी आहे किंवा त्याच्यावर बोलायचं म्हणजे मला 1-1.5 तास अजून लागेल. त्याच्यामुळे मी तो मोह आवरतो आहे. मी आता माझी जी प्रत्यक्ष आत्ता जी चित्र मांडली आहेत त्याच्यापर्यंत मी येतो. पुढे गेलं तरी चालेल. खूप लहान असल्यापासून माझं व्यक्त होण्याचं माध्यम चित्र हेच आहे असं मला आत्तासुद्धा मागे वळून बघतानासुद्धा वाटतं. आणि तेव्हा तर मला ते कळत नसताना मी तसंच व्यक्त होत होतो. तेव्हा चित्र काढणं किंवा रंगवणं, काहीतरी रंगाने सादर करणं हे माझ्या डोळ्यासमोर एखादी कल्पना येते तेव्हा ती चित्र स्वरूपातच येते. काहींच्या डोळ्यापुढे ती नृत्य स्वरूपात येते, काहींच्या याच्यामध्ये ती तालाच्या स्वरूपात होते. संगीत सगळ्यांना आवडत असतं, पण त्यातले काही जण तबला वाजवणारे होतात, काही जण गाणारे होतात, काही जण ऑर्केस्ट्रा वाजवणारे होतात, काही जण संगीत दिग्दर्शक होतात. मी संगीत दिग्दर्शक होऊ शकतो हे मला माहिती आहे, मी नाट्य दिग्दर्शक होऊ शकतो हे मला माहिती आहे, कारण मी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. संगीत दिग्दर्शनही केले, पण मला गाता येत नाही, मला अजिबात नाटकामध्ये काम करता येत नाही हे मला माहिती आहे. चित्रांच्या बाबतीमध्ये हे स्वांतसुखाय असतं, एकटा आपण मनुष्य करू शकतो. त्याच्यामध्ये असं झालं की नंतर मी ज्या व्यवसायात पडलो, स्त्री आरोग्य आणि प्रसूती ह्या व्यवसायात पडल्यानंतर सलग वेळ मिळणं अशी गोष्ट अशक्य होऊन बसली. मग अशा वेळेला माझी चित्रकला पूर्ण मागे पडली. म्हणजे मी मधली काही वर्ष अशी गेली की मी चित्र काढत होतो हेच मला माहीत नव्हतं, मी पूर्ण विसरून गेलो होतो ते. नंतर एका ऑपरेशननंतर मध्ये बराच वेळ मोकळा मिळाला मला आणि त्यावेळेला मग मी काहीतरी करायचं ठरवलं आणि माझ्या मिसेसनी मला भरीला घातलं की तू नंतर ह्याच्यातनं जरा मोकळा होशील आणि सगळं झाल्यावर मग चित्र काढशील, असं जमणार नाही, तुला काय जे करायचे ते आत्ताच करायला लागेल. तेव्हा मग मी परत चित्र काढायला सुरुवात केली आणि मग ते कोलाज करायला सुरुवात केली. त्याचं कारण त्या माध्यमाचे म्हणून
हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचत असाल, मी त्याच्यात खोलात शिरणार नाही. पुढची स्लाईड. मग मी कोलाज निर्मितीकडे का वळलो, कारण त्यातसुद्धा कोलाज हे अनेक प्रकारचे आहेत. पुढे गेला तरी चालेल, पुढे गेला तरी चालेल. कोलाज म्हणजे काय, तर अनेक प्रकारची माध्यमं किंवा काय जे असतील ते वापरून फक्त रंग आणि रेषा या कन्व्हेन्शनल गोष्टीच्या ऐवजी वेगळ्या प्रकारची काही गोष्टी तुम्ही वापरून जेव्हा चित्रनिर्मिती करता, मग त्याच्यात काही थोडीशी पूर्ण पेंटिंग स्वरूपात असतात, काही थोडीशी उठाव चित्र या स्वरूपात असतात, किंवा काही शिल्पसुद्धा असू शकतात. पण ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची माध्यमं वापरली आहेत, अशा प्रकारच्या चित्रांना कोलाज म्हणता येईल. म्हणजे त्यातसुद्धा एक प्रकार असा आहे की ज्याला मल्टीमीडिया असंच म्हणतात. म्हणजे जे चित्र एकच चित्र असतं, मूळ कन्व्हेन्शनल पद्धतीनेच रंगवलेलं असतं, पण काही रंग ॲक्रेलिक पद्धतीने दिलेले, काही वॉटर कलरचे वॉशेस दिलेले, काही पेस्टल कलरने त्याच्यावरती काही हायलाईट्स केलेले वगैरे, अशा प्रकारची चित्र जी असतात, किंवा कुठेतरी काहीतरी इतर मीडियम वगैरे काहीतरी वापरलेलं असू शकतं, काही वस्तू वापरलेल्या असू शकतात, क्वचितच त्याला मल्टीमीडिया म्हणतात. पण कोलाज ह्याच्यामध्ये वस्तूच प्रत्यक्ष किंवा काहीतरी असं वापरून जे चिकटवून किंवा ते एकत्र गुंफण त्याची करून चित्रनिर्मिती केलेली असते. ह्या सगळ्या त्याच्यात अनेक मीडियम कुठलं वापरतो आहे आपण, कुठल्या वस्तू वापरतो आहे, कशा पद्धतीने वापरतो आहे, त्याप्रमाणे अनेक प्रकारची कोलाज चित्रांची निर्मिती होऊ शकते. परंतु त्यातली फक्त पेपर कोलाज असं ज्याला म्हणता येईल, म्हणजे रंगीत मॅगझिन्समधली चित्र आणि त्याचे तुकडे वापरून ते एकमेकांवर चिकटवून पण साध्या पेंटिंगसारखं केलेलं असं पेंटिंग मी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं की एक कात्री, एक चिकटवायला काहीतरी फेविकॉलसारखं किंवा टिंकासारखं माध्यम, एक मोठा कागद आणि बारकी अनेक रंगीत मॅगझिन्स असं वापरून करायला मी सुरुवात केली. ते कोणत्याही वेळेला हातातनं बाजूला ठेवून मी माझ्या कामाकडे वळू शकत होतो नंतर, म्हणून मी त्याच्याकडे जास्त करून वळलो. एकतर ऑपरेशन नंतरच्या काळामध्ये मला ते जास्त श्रममध्ये त्याच्या आधी मी लाकडावर शिल्पकामसुद्धा करत असे. त्याच्यातही ह्यातले काही फायदे आहेत की ते कोणत्याही वेळेला पसारा तसाच टाकून पेशंट बघायला जाता येणं, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज मला त्याच्यात जाणवत होता. तो मला लाकडावर कोरीव काम करताना सुद्धा जाणवत होता. परंतु ते श्रम मला ऑपरेशन नंतर झेपत नसल्यामुळे मी कोलाज पेंटिंगकडे वळलो. आणि मग नंतर ते माध्यम मला इतकं आवडलं, मला ते इतकी मजा यायला लागली. आणि फावल्या 5 प्रकारांनी चित्रनिर्मिती करतो. कोलाज निर्मिती करताना सुद्धा मी त्याच्यामध्ये 5 प्रकार वापरतो असं मी तुम्हाला सांगेन. एक म्हणजे असं की मी एकदा ह्या प्रकारची चित्रनिर्मिती चालू केल्यावर अनेक प्रकारची चित्र, अनेक प्रकारचे कपटे, कागदाचे कपटे अशा आपल्यासमोर पडलेले असतात. आणि ते यदृच्छया जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा कसेही पडलेले असतात, म्हणजे पसारा झालेला असतो. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पसारा झालेला असतो. त्या पसाऱ्याकडे बघता बघता एकदम असं लक्षात येतं की अरे ही 2 चित्र विनाकारणच एकमेकाशेजारी पडलेली आहेत, पण ती पडली आहेत ती काहीतरी गमतीदार, त्यातनं काहीतरी नवीनच निर्माण होतं आहे बरं का, काहीतरी नवीनच अर्थ मिळतो आहे. म्हणजे मूळ चित्राला काहीतरी नवीन अर्थ मिळतो आहे, किंवा मूळ चित्राशी काहीच संबंध नसलेला वेगळाच अर्थ त्या 2-3 चित्रांच्या एकत्र येण्यामुळे मिळतो आहे. अशी सहज एकत्र आलेले चित्रांचे तेवढेच तुकडे कापून मी ते तसे बाजूला काढून ठेवायला सुरुवात केली की आणि तेवढेच चिकटवायचे, म्हणजे तेवढेच बारके 2-3 पीसेस एकत्र चिकटवायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे. पुढे काय होईल त्याचं ते होईल. मग त्यातली काही चित्र मी चालू करताना, पुढे गेलं तरी चालेल, काही चित्र करताना मग असं लक्षात आलं तर ही पहिली प्रक्रिया म्हणजे सहज शक्यता, असं आपण त्याला ढोबळ मनाने म्हणायला काही हरकत नाही की सहज ती गोष्ट शक्य झालेली आहे, मला सहज माझ्यापुढे पडले. आणि मग त्याच्यातनं डेव्हलप करत अशी 4-5 चित्र माझ्याजवळ जमल्यानंतर मग त्या 4-5 चित्रांचं परत एकत्रीकरण करून काही होतं आहे का, किंवा त्याच चित्राला आणखीन काही चित्र जोडत, किंवा मग ती एकदा काहीतरी डोक्यात थीम निर्माण झाली की ती पुढे जोडत काही करता येते का, अशा पद्धतीने मी चित्र काढत गेलो. दुसरं म्हणजे रेखाचित्रांवरनं मेडिकलला असताना किंवा मध्ये पेशंट तपासत असताना मध्ये काही मोकळा वेळ मिळाला तर तेव्हा किंवा हे करताना काहीतरी मागे गिरगटत बसायचं. जास्त करून घेतली जी रेखाचित्रांवरून केलेली चित्र मी जी तुम्हाला दाखवणार आहे पुढे, ती मेडिकलला लेक्चर ऐकताना बोर झाल्यावर किंवा कंटाळा आल्यावर किंवा चाललंय ह्यातलं काहीच आपल्याला कळतच नाही तेव्हा त्याच्यानंतर अभ्यास करून आपण बघू काय करायचं ते. अशा वेळेला काढलेली किंवा बोर्डममधनं आलेली किंवा अशातनं जे काय वहीच्या मागे जे आपण गिरगटतो त्याच्यातनं रेखाचित्र काही काढलेली आहेत, तेव्हा
म्हणजे हे मी साधारण 71 ते 75-76 या सुमाराला मी मेडिकलमध्ये शिकत होतो MBBS करत असताना. त्या काळात काढलेल्या काही रेखाचित्रांवरून मी आत्ता हे पुढची चित्र केली. आणखीन चित्र म्हणजे काही फोटोंवरनं मी चित्र केली की जे मीच काढलेले फोटो होते त्या फोटोवरनं काहीतरी मला चित्र काढावंसं वाटलं. मग ते मी वेगळं प्रकारचे कोलाज मीडियम वापरून केलं. डोक्यात एक विषय नक्की ठेवून आणि ह्या विषयावर मला काहीतरी काम करायचं असं ठरवून मग मी नंतर काही चित्र केली, ती पण त्याच्यामध्ये आहेत. आणि नंतर हे खरं म्हणजे हे चारही प्रकारांचं मधलं काहीतरी कॉम्बिनेशन होतच असतं. म्हणजे त्या सगळ्या म्हणजे काही ठरवून केलेली चित्र जी आहेत, संकल्पनेवरनं केलेली जी चित्र आहेत, त्याच्यात मी मागे करून ठेवलेल्या ज्या काही तुकडे असे होते, 4-5 चित्र एकत्र जोडून ठेवलेले काही जे चित्र होते ते पण मी त्याच्यावरती, तेव्हा असा एकत्रित परिणाम पण होत असतो त्याच्यावरती. आता हा 4 नंबरचा विषय मी आधी मांडतो कारण ह्याच्यावर मी थोडं जास्त बोलणार आहे या चित्रावरती आणि मग नंतर इतर संकल्पनांच्यावरती थोडंसं बोलेन. माझा वेळ कधी संपत येतो ते तुम्ही मला सांगा. हे जे चित्र आहे हे चित्र माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली. ती केव्हा की मला जेव्हा नाती झाल्या तेव्हा पहिली जेव्हा नात झाली, ही जेव्हा थोरली नात झाली तेव्हा तिला मी गोष्टी सांगायचो. काही त्या गोष्टी काल्पनिक असायच्या. मग तिला पण काहीतरी मग मनात सुचत जायचं. मग तिने काहीतरी त्याच्या डोक्यात त्या पर्या, मग त्या अमुक आणि तमुक असं त्या थोडंसं परिकथेसारखं स्वप्न आणि त्यातही मुलींची स्वप्न अशी जी काय असतात. म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या कल्पनांमध्ये रमतात आणि मुलं वेगळ्या कल्पनांमध्ये रमतात. त्याच्यामुळे मला तिच्या कल्पना विश्वाशी जुळवून घेत त्या गोष्टी मला तिला सांगायला लागल्या. त्या गोष्टींवरनं पण काही पुस्तकांची निर्मिती झाली. काही पुस्तकांची निर्मितीमध्ये इलस्ट्रेटेड ती पुस्तकं तयार करताना त्याच्यातही मी परत कोलाज वापरलं. तर अशाही प्रकारची काही चित्र आहेत. एक चित्र एका ब्लॉगवर माझ्या संबंधी एक गोष्ट तिला लिहिलेली, त्या गोष्टीची जी इलस्ट्रेशन्स आहेत सगळी ती मी कोलाज केलेली आहेत. पण ती कोलाज कॉम्प्युटराइज्ड कोलाज आहेत, ती ह्याच्यावर केलेली नाही आहेत. कॉम्प्युटरमध्ये निरनिराळी चित्र एकत्र जोडून केलेली कोलाज आहेत ती, पण ती आहेत. आणि दुसरी एक पुस्तिका अशीच आहे की ज्याच्यामध्ये मी पेपर कोलाज वापरून ती पुस्तकं बनवलेली आहेत. तर जेव्हा पहिल्या नातीनंतर दुसऱ्या नातीचा समावेश करायची कल्पना माझ्या डोक्यात आली, हे आलं की मी दाखवतो तुम्हाला. पुढची स्लाईड. की ती कल्पना अशी होती की वंडरलँडमध्ये किंवा एका विशिष्ट लहान प्राणी, पशुपक्षी, झाडं, झुडपं असे एक ड्रीमलँडमध्ये ती मुलगी म्हणजे माझी नात वावरती आहे आणि तिच्या मागणं हळूच दुसरी डोकावती आहे, अशी ती कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या प्रकारे मी स्केचेस पण केली आणि त्या स्केचेसप्रमाणे आता पुढचं चित्र चालू करणार तोपर्यंत नातू पण मोठा होतो आहे असं लक्षात आलं. मग त्या नातवाला पण मी त्याच्यात इनकॉर्पोरेट केलं. एवढे केल्यानंतर मी पुढची स्लाईड. ही नात आहे आणि तिच्या मागेही इथे तुम्हाला दिसत असेल पुढची स्लाईड. हे त्याच्यातले काही प्राणी आहेत, ते कसे माझ्या डोक्यात होते ते त्याची स्केचेस आहेत. ही हे पिनकोड वगैरे दिसते म्हणजे पोस्टाचं आलेलं जे पाकिट असतं एखादं, त्याच्यावर ब्राऊन पेपर, त्यावेळेला ब्राऊन पेपरची कव्हरिंग द्यायची त्याला काही वेळेला, किंवा त्या कव्हरिंगवर काढलेली ही स्केचेस आहेत. हे इकडचं स्केच आहे. हे तिसरं स्केच आहे. याच्यात तुम्हाला इथे दिसत असेल की तिचा असा हात आहे आणि त्याच्या मागणं ती हळूच डोकावते आहे. मग इथे कुत्रा आहे, मग इथे 2 पक्षी बसलेले आहेत, इथे ससे बसले, तिथे एक मांजर बसली आहे वगैरे, असं मी त्याच्यात एक माझ्या डोक्यात जी कल्पना होती. पुढची स्लाईड ही बघा. मग हे आरव असं लिहिलेलं आहे, ते त्या मुलाचं नाव, नातवाचं नाव आहे माझ्या. तर त्याच्या पहिल्या वाढदिवसाला जो एक मोठा कोलाज केला होता, म्हणजे फोटो लावून, आपण जसे फोटो कोलाज करतो सगळे करतो आता तर रेडीमेड आपल्याला ते उपलब्ध आहेत, त्याच्यावरती केलेला, पुढे नको, हां बरं ठीक आहे, त्याच्यावर केलेला तो जो एक मोठा एवढा पेपर होता, साधारण 3-4 फुटाचा असा. तर हे साधारण हे जे चित्र आहे हे 3 फूट बाय 2 फूट किंवा 2.5 फूट बाय 3.5 फूट या आकारामध्ये साधारण मोठं चित्र आहे. ते एवढं केलेलं आहे मी. तर त्याच्यावरती त्याचं नाव ठेवण्याच्या समारंभाकरता जो फोटो कोलाज केला म्हणून त्याचं नाव आहे ह्याच्यावर, त्या कागदावरती. आणि त्याच्यावर मी आता ही कागदाचे निरनिराळे तुकडे चिकटून
पुढची स्लाईड. हे पुढचं चित्र तयार करतो आहे. आता हे काही तुकडे मी नुसते ठेवून बघितलेले आहेत. हे इथे चिकटवलेत असा त्याचा अर्थ नाही, हे ठेवून बघितलेले आहेत. हे इथे 3 तुकडे मी शेजारी ठेवून बघितलेत की ते एकत्र कॉम्बिनेशन कसं दिसतंय. पुढची स्लाईड. मग ते आता चिकटवले, त्यातले काही तुकडे चिकटवले, काही तुकडे मी बाजूला ठेवले, कारण प्रत्यक्ष चित्र करताना कोणती तुकडे वरती कोणते तुकडे खालती याचा पण विचार करायला लागतो. ते एकाला एक जुळवलेले नाहीत, काही ओव्हरलॅप झालेले आहेत, काही पूर्ण एकावर एक पण चिकटवलेले आहेत. पुढची स्लाईड. वेळ संपायला. बरं, ओके, पुढे जातो. हॅलो. इथे आता मध्ये मी मोकळी जागा सोडलेली आहे. त्या मोकळ्या जागेमध्ये त्या आता मुली एक एक मी काढायला सुरुवात केली आहे. पुढची स्लाईड. इथे एक आता त्याच्यात परी आली बघा. पुढची स्लाईड. आता हे हिमालयाचे किंवा ह्याचे डोंगराचे हे एकमेकाला तुकडे हे सगळे एकाच चित्रातले नाही आहेत, हे अनेक चित्रातले आहेत. इथे आता मोर डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढची स्लाईड. इकडे आता हे झाडं आलेली आहेत. इथे आता हा मोर तयार झालेला आहे. इथे आता हे झाडं काही काही तयार झालेली आहेत. इथे एक कावळा आलेला आहे. इथे 2 घुबडं बसली आलेली आहेत. हा मोर जवळजवळ तयार झाला आहे. हे घुबडं इथे तयार झालेली आहेत. पुढची स्लाईड. ही घुबडं म्हणजे अलीकडची ही घुबडं म्हणजे हा एक माठ आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 बुटाचे जोड आहेत. हे 2 बुटाचे जोड आहेत. हा पण एक माठ आहे. हा कावळाही असा 4-5 पीसेसचा तयार झालेला आहे. हा कावळा खरा नाही आहे. पुढची स्लाईड. आता ह्या 2 मुली हळूहळू तयार व्हायला लागल्या. ही धाकटी ही मुलगी हा तयार झाला. ह्या दोघांच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे. हे अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याला मी पूर्ण फोटो जोडलेला आहे, पण कॉपीराईटच्या आणि इतर सगळ्या गोंधळामुळे असा डायरेक्ट फोटो वापरता येत नाही आपल्याला आणि त्याच्यात तो भावही येणार नव्हता. हे पुढे डेव्हलप होतं आहे. पुढे अजून आता ह्यांचे चेहरे डेव्हलप व्हायला झालेत. तर ह्यांच्या ह्याच्यावर मी आता ह्यांच्या चेहऱ्यावर जर मी फोटो चिकटवले असते कुठले तर ते बरोबर दिसलं नसतं. याचाही फोटो चिकटवला आहे मी, पण ते काही बरोबर दिसत नाही. मग मी त्यांना गॉगल घातले. त्यांना बाकी नाक, डोळे, त्याच्यानंतर ओठ असे काही त्याचे डिटेलिंग काही केलेलं नाही आहे. याचा चेहरा होता त्याच्यावर हा इथे गॉगल घातला मी. हा अलीकडची स्लाईड. हा हत्ती आहे तेवढा फक्त एक जसाच्या तसा कापून चिकटवलेला आहे. त्याच्यात काही फार मी इकडे तिकडे केलेलं नाही. घोड्यातही बरेच उद्योग केलेले. तोंड वेगळं आहे, हे वेगळं आहे, पाय वेगळे आहेत वगैरे वगैरे. इथे ही एक मिरची होती कुठल्या तरी फूडच्या ह्याच्यामध्ये. ही एक मिरची आहे इथे आणि हा एक कशावर तरी शंखासारखं काहीतरी होतं ते करून मी ती गोगल काय बनवलेली आहे. हे इथे एक गॉगल घातलेली आळी आहे. पुढचं हिला पण गॉगल घातला. हिचे केस हे सगळे वेगळे वेगळे डेव्हलप केलेले आहेत. हे सगळे वेगळे वेगळे तुकडे आहेत हे पुढचे. आता ह्याच्यावरती हे काही झिरमळ्या पण आल्या. काही त्याच्या त्या फ्रॉकची जी डिटेल्स आली त्यांना बूट घातले पुढचे. हा आता उलटा झाला. ही मिरची दिसते तुम्हाला पुढे. हे तुम्ही बघितलंच. पुढचे आता अलीकडचे. ह्याच्यात आता हिच्या हातात काठी पण आली बघा. आता हे जे आहे ना, हा जो पीस आहे मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं, हा पीस म्हणजे एका स्विमिंग पूलच्या कठडा आहे आणि असा एक बदामी आकाराचा एक स्विमिंग पूल होता, त्यातले हे पीसेस आहेत. हे जे पीसेस आहेत तिथले मी मगाशी वेळाअभावी तुम्हाला दाखवलं नाही. पुढची स्लाईड. ही आता बरीचशी तयार झाली मुलगी. ही म्हणजे माझी थोरली नात आहे. पुढची स्लाईड. ही धाकटी नात, हा नातू. पुढची स्लाईड. आणि ही थांबा आता 1 मिनिट. आता हे सगळं होईपर्यंत मध्ये परत 4 वर्ष गेली, कारण सावकाश जमेल तसं चाललेलं असताना तोपर्यंत माझी याची धाकटी बहीण पण जन्माला येणार आहे ह्याची कुणकुण लागली. मग आता इथे ही जी नुसतीच परी ह्यांना आशीर्वाद देण्याकरता म्हणा किंवा यांच्यावर जादू करण्याकरता किंवा हा सगळा प्रदेश जादूई निर्माण करण्याकरता जी परी निर्माण झाली तिनेच हे नवीन एक हे आणलं. हा पीस इथे मध्ये होता. मागची स्लाईड दाखवा. हे मागची स्लाईड. इथे हे ढगांचा भाग होताच. तिथे आता पुढची स्लाईड. इथे हे एवढंच एक टाकलं म्हणजे ते एक नवजात बाळ किंवा गर्भात असलेलं सुद्धा कदाचित बाळ ते इथे तुम्हाला त्याचा भास होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ते आता चित्र हे पूर्ण झालं. पुढची स्लाईड. हे बघा पुढची स्लाईड. पुढची
आता पुढे पुढे गेलं तरी आता हे फुल चित्र झालं. सहज शक्यता हे आता 5च मिनटात संपेल, तर चालेल का 5 मिनटं अजून, का बंद करू लगेच? लगेच म्हटलं तरी माझी ह्या चित्राची निर्मिती बंद झाली. तेव्हा आपण म्हणत असाल तर मी लगेच बंद करतो, नाही तर अजून मला 5 मिनटं थांबूया. ठीक आहे. चित्र बाहेर ठेवलेली आहेत, ती तुम्ही बघा, त्यांच्याबरोबर आपण डिस्कशन करू शकतो. धन्यवाद.